रामराम मंडळी, काल किवळ इथं भव्य आणि दिव्य असं उत्तर कराड केसरी बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा संपन्न झाल्या। खरं तर या मैदानामध्ये आपल्याला फक्त गटाच्याच लढती बघायला मिळाल्या। पावसामुळे सेमीफायनल आणि फायनलच्या चुरशीच्या लढती आपल्यापासून हुकल्या खऱ्या अर्थानं। पण मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन नवख्या बैलजोडीसाठी, ते म्हणजे रुद्रा शेठ आणि हरण्या। हो, रुद्रा शेठ आणि हरण्या म्हणजे काय मित्रांनो, की संभाजीनगरहून आलेली ही बैलजोडी रुद्रा शेठ आणि हरण्या पहिल्यांदाच नाशिक रिंगी छकडीतून सातारा छकडीमध्ये पळायला येते काय, आणि किवळच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच त्यांची गटाला चिठ्ठी सप्तहिंद केसरी बकासूर सारख्या बैलाबरोबर, मातब्बर बैलाबरोबर निघते। आता विचार करा की बकासूर आणि जीवन डायव्हर यांचा सुंदर जर ही जोडी असताना कोणताही जो बैलगाडा मालक असेल तो बैलगाडा त्यांच्या गटाला गाडी झुपण्याचं धाडस करणार नाही। कारण ह्याच्या आधी सुद्धा आपण बघितलंय, जिथं बकासूर पळतो तिथं गटाला शक्यतो तर कोण गाडी झुपत नाही। अशा वेळी रुद्रा शेठ आणि हरण्याच्या बैलगाडा मालकांनी ठरवलं की आपण बकासूरच्याच ज्या गटालाच गाडी झुपायची आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ती गाडी झुपली आणि दोनच गाड्यामध्ये पहिल्याच गटामध्ये बकासूर सोबत ती गाडी जबरदस्त धावली। म्हणजे निम्म्यापर्यंत ती गाडी बकासूरच्या तोडीस तोड देऊन धावत होती। पण आपल्या सगळ्यांना माहितच आहे की बकासूर म्हणजे वेगाचा बादशाह, ओव्हरटेकिंग किंग आणि निकालाचा बादशाह। म्हणजे शेवटच्या क्षणाला त्यानं जी स्पीड लावलं बकायला नाही सुंदरनं, की एकच नंबर केला आणि ती गाडी अगदी घासून आली पण गट पास करू शकली नाही। त्यानंतर मित्रांनो, म्हणजे त्यांनी मनात ठरवलं होतं, एक मुलाखत सुद्धा त्यांनी दिली की त्यांनी सांगितलं की आम्ही बकासूरच्या गटात धावलो हिथंच आम्हाला समाधान आहे, पण आज ह्या मैदानातून पुन्हा गाडी नोंदवून आम्ही 100% गट पास करून जाणार। आणि भरपूरशा लोकांना माहित नसेल म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं की पुन्हा ती गाडी 33 नंबर गटामध्ये धावली गेली। म्हणजे रुद्रा शेठ आणि हरण्याची जोडी पुन्हा 33 नंबर गटामध्ये पळाली आणि इतकी जबरदस्त पळाली आणि ती पण कडनं 1 नंबर तासानं पळून त्या गाडीनं 1 नंबर केला आणि गट पास केला। जबरदस्त हरण्या आणि रुद्रा शेठ, जबरदस्त। म्हणजे विचार करा मित्रांनो की बकासूर सारख्या मातबर बैलाला त्यांनी तोडीस तोड देत गटाला धावली। त्यानंतर तिथं त्यांना माहित होतं निभाव लागणार नाही, कारण बक्या भाई असल्यावर शक्यतो गटालाच न झुपणाऱ्या गाड्या सुद्धा म्हणजे तिथं फिरकत सुद्धा नाही। आणि हिथं त्यांनी ते धाडस दाखवलं, गटाला ते हरले, टाकाटाकीत हरले जरी असले, पुन्हा गाडी झुपली आणि पुन्हा एकदा इतकी जबरदस्त पळाली ती गाडी। म्हणजे तुम्ही विचार करा की पब्लिक साईडला लागून सुद्धा इतकी जबरदस्त गाडीचं स्पीड होतं आणि अगदी सुट्टा निकाल घेत त्यांनी 33 नंबर गटामध्ये विजय मिळवला। खरंच मनापासून अभिनंदन रुद्रा शेठ आणि हरणे बैलजोडी। स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठी होता। बाकी बक्याचा आणि सुंदरताचं तर नादच करायचा नव्हता, की गाडीला तर जबराट स्पीडच असतं। नक्कीच जर सेमीफायनल फायनल झाले असतं तर चित्र आपल्याला वेगळीच बघायला मिळाली असती। निकालाबद्दल आपल्याला बोलायचं नाही, काहीही लागू शकतं, कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे, तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या रुद्रा शेठ आणि हरण्याबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा। कारण एवढं मोठं धाडस त्यांनी पहिल्याच मैदानात करणं आणि इतकी चांगली लढत देणं आणि पुन्हा 33 नंबर गटाचा, कारण आवर्जून तुम्ही गट नंबर 1 पण बघा आणि गट नंबर 33 पण बघा, तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल की कुठली तरी नवीन 2 खोंड अजून चमकावण्याच्या मार्गावर आहेत। कारण आतापर्यंत जेवढी बैल संभाजीनगर, यवतमाळ त्या भागातून आले ती, मग लखन असेल, देवाभाई असेल, अर्जुन असेल, आपली नावं कमवत आहेत आणि त्यामध्येच ही 2 नवीन बैलजोडी म्हणजे हरण्या आणि रुद्रा शेठ ही सुद्धा लवकर चमकतील, यात काही वाद नाही। राम राम, चला दार मोडायचे।